वेलकम गाईज. इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स खूप ऐकलं आहे, पण एक्झॅक्ट हे काय असतं चला समजून घेऊया. समजा तुमचा एक कस्टमर आहे, त्याने 1,00,000ची तुमच्याकडून खरेदी केली आहे. त्यानंतर तुम्ही 1,00,000चे बिलिंग करता आणि बिलवर 18% GST लावता. तर 1,00,000चे 18% झाले 18,000. तर 1,18,000 तुम्ही त्याच्याकडून कलेक्ट करता. हे 18,000 जे आहेत ते तुम्ही कस्टमरकडून कलेक्ट केलेलं असता. त्याला आउटपुट टॅक्स असे म्हणतात. आता आपण गव्हर्नमेंटला पूर्ण 18,000 पे करणार का? तर नाही. तर 18,000 मधून आपण इनपुट टॅक्स मायनस करणार. इनपुट टॅक्स काय आहे? तर इनपुट टॅक्स तो टॅक्स आहे जो तुम्ही परचेस करताना पे केला होता. तुम्ही समजा कोणत्या तरी सप्लायर कडून माल खरेदी केला आहे आणि त्याच्यावर 10,000 रुपयाचा जीएसटी क्रेडिट त्या सप्लायरला दिला होता. तो 10,000 टॅक्स आहे, तो 18,000 मधून मायनस करणार आणि 8,000 रुपये गव्हर्नमेंटला पे करणार. तर ही आहे कन्सेप्ट आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्सची. थँक्यू.